ढेकोळी जंगलात शिकारीचा सापळा उधळला. वनविभागाची कारवाई. 2 घटनांमध्ये तिघांवर गुन्हे दाखल. सापळे, शस्त्र, मोबाईल जप्त. 1 दिवसाची वनकोठडी. चंदगड तालुक्यातील पाटणे वनपरिक्षेत्राच्या माडवळे नियत क्षेत्रातील ढेकोळी कक्ष क्रमांक 94C परिसरात वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी लावलेले सापळे वनविभागाने उधळून लावत 3 आरोपी विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये 2घांना ताब्यात घेण्यात आलं असून 1 आरोपी फरार आहे. पहिल्या कारवाईत कुद्रेमणी तालुका बेळगाव येथील ईश्वर मारुती नाईक वय 26 आणि गुंडू मारुती तरवाळ वय 35 या दोघांनी लावलेले 3 सापळे, 1 कोयता व मोबाईल जप्त करण्यात आले. यातील 1 आरोपी फरार असून दुसऱ्याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी 1 दिवसाची वनकोठडी सुनावली आहे. दुसऱ्या घटनेत ढेकोळी तालुका चंदगड येथील प्रभाकर पांडुरंग बोद्रे वय 55 यांनी शिकारीसाठी लावलेले सापळे आणि खुरपे, विळा जप्त करण्यात आले. त्याच्या विरोधातही स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणाचा तपास उपवनसंरक्षण जी गुरुप्रसाद आणि सहाय्यक वनसंरक्षण नवनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत आवळे, वनपाल, वनरक्षक, वनसेवक आणि वाहन चालकांनी संयुक्त सहभाग घेतला. सापळ्यामुळे जंगलातील प्राणीजीवन धोक्यात येत असून अशी कोणतीही बेकायदेशीर कृती निदर्शनास आली तर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाईल असा इशारा वनविभागाने दिला आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा.